आता बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या 4.5 महिलांना आता कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या अंतर्गत 532 कोटी आता कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती सीईओ मनीष आभाळे यांनी दिली। जिल्ह्यातील 35,301 बचत गटातील 3,70,000 महिलांना 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात महिला आर्थिक विकास महामंडळ उमेद तर्फे 532 कोटींचं कर्ज दिलं जाणार आहे। बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार देऊन सक्षम बनवण्याचा प्रयत्न MIAVIM आणि उमेद तर्फे केला जात आहे। बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होऊ लागल्यानं गावातले छोटी मोठी बेकायदा सावकारी संपुष्टात आल्याची स्थिती आहे। सद्यस्थितीत जिल्ह्यातील तब्बल 4.5 लाखातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग निवडलेला आहे। गावातल्या गरजू महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडून सक्षम बनवण्याचं नियोजन करण्यात आलंय। कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू पदार्थांसाठी एक मार्केटिंगचं व्यासपीठ तयार करून देण्याचं नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी दिली।